बायकोला हा किती चांगला अगं कोकणचा बंगला बोलते दिसतोय किती चांगला आई गाणी बोलते बऱ्यापैकी बंगला बघ दिसतोय शोभून चांगला ती बोलते काय ती कोकणचा घाट बघ जंगल ग तुझं दाटे. हा नॅचरल मध्ये मी बघतोय ना पाणी असं वाटतं रॉकेल आहे. आता मग दमना तू जा ना लवकर येवर की हे बघा ते एवढं दोघांनी साफ करत करत आलेत आणि मी जो आहे ना तो हा वाला पाठ हा घरी जाऊया आणि सिलेंडर लावूया. अशी कपड्याचा ब्रश आहे. तर मित्रांनो आज आपण मस्त की आमची जी पायवाट आहे ना म्हणजे पाकाडी आहे तर पाकाडीचे इथले पूर्ण जे गवत वाढले आहे बघू शकता अशा पद्धतीने गवत वाढलंय म्हणजे थोडं थोडं आहे. अशी मोठी मोठी झाडं आहेत तर ती आपल्याला तोडायची आहेत आणि असा एक चांगला रस्ता बनवायचा येण्या जाण्यासाठी. ठीक आहे तर आजचा ब्लॉग हा असणार आहे. मी घराचं पूर्ण आतून बाहेरून पाणी मारून घेतलंय बघू शकता या साईडला आणि इकडे जो कचरा होता तो पण मी झाडूने सकाळी उठल्या 7 वाजता उठलोय. 7 वाजता उठून पूर्ण घराची इथली साफसफाई केली. आधी पाणी मारून घेतलं नंतर आतून बाहेरून जे पाणी एक्स्ट्रा होतं ते बाहेर काढलं. नंतर मग पूर्णपणे इकडे कचरा होता ना झाडं आहे बघू शकता इथे तर पानं वगैरे पडतात पूर्ण हा परिसर झाडून घेतला आहे मी आमचा. त्या साईडचा पण पाठ दाखवतो तुम्हाला हा बघा. तर इकडचं पण साफसफाई केलं आहे. ठीक आहे बाकीचं जे मला सीडीचं काम करायचं ते नंतर मी करेन परंतु त्याच्या आधी खालती आपली सुनंदा आहे आणि अजून एक तिच्याबरोबर एक बाई आहे ती आणि मी आम्ही तिघंजण मिळून पूर्ण गवत साफ करतो जेणेकरून येण्या जाण्यासाठी असा रस्ता झाला पाहिजे बघा असा रस्ता झाला पाहिजे. ठीक आहे आता असं गवत झालं आहे त्यामुळे ते आपल्याला गवत कापायचं आहे. ठीक आहे तर आता 1-2 तासाचं तिथे काम असेल ते करतो आणि नंतर मग आपल्याला पाणी पण आणायचं आहे पिण्यासाठी विहिरीवरचं. ठीक आहे आणि घराला मी मारलंय पाणी त्या साईडला आमचा परा आहे बघितला मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच असेल. तर तिथून बादलीने मी पाणी आणून हा ड्रम जो आहे तो भरून ठेवतो म्हणजे जेणेकरून पाणी मारायला आपल्याला सोपं पडेल. ठीक आहे तर आता आपण जाऊया. आता मी घराला लॉक करतो आणि खाली जातो जरा काम करायला. ठीक आहे पाऊस थोडा थोडा येतोय परंतु या पावसात गावाकडचं काम करायला लय मजा येते आणि असा अनुभव काय बोलू आता शब्द नाही आपल्याकडं हा अनुभव भेटतोय ना त्यामुळे लय बरं वाटतंय. आणि बिचारी सुनंदा आहे आपल्याला म्हणजे दिवसभर मी घरीच असतो. घरचं जे काही काम आहे पाणी वगैरे मारतो 2 टाईम त्यानंतर मग संध्याकाळी झोपायला आईच्या इथे जातो आजीच्या इथे आपल्या. पण आपली आजी असती तर जरा बरं वाटलं असतं घराची साफसफाई वगैरे ठेवला नसती तर घर कसं जरा खेळतं असतं. परंतु दिवसभर म्हणजे पूर्ण वर्षभर घर बंद असतं आणि आम्ही सर्व पनवेलला असतो. ठीक आहे तर आता आपण आहे इथे तोपर्यंत साफसफाई करतोय नंतर मग कामाच्या निमित्ताने मग पुन्हा जावं लागेल मग घर बंद असणार. ठीक आहे त्यामुळे आजी आपली सुनंदा आहे आपल्याला जेवणाची आणि आंघोळीची सोय करते त्यासाठी तिचे किती उपकार मी बोलू काय सांगू शकत नाही शब्दात. ठीक आहे त्यामुळे बरं वाटतंय आणि आता आपण जाऊया तिच्याबरोबर कामाला तिकडे. ती गेले पुढं आता मला चपाती भाकरी आणि भाजी दिली होती तिने नाश्ता वगैरे दिला. आत्ता जातो आपण तिच्यावर काम करायला. तर चला जाऊया ब्लॉगमध्ये बनवून राहा मी घराला टाळ मारतो. ठीक आहे चला. ही आमची पायवाट आहे बघा ही जी मोरी आहे तर इथून वरती चढायला शिड्या आहेत बरोबर. तर इथून एवढं साफ आहे स्वच्छ आणि इथून बघू शकता असं गवत वाढलं आहे. आता इथे भरपूर वाढलं होतं तर आईने आणि त्या यांनी कामवाल्यांनी एवढं साफ केलं आहे. ठीक आहे आता पुढचं बघू शकता केवढा इकडचं काम आहे ते आपल्याला करायचं आहे. हे बघा आहे इकडं साफसफाई करते हे बघा अशा पद्धतीने हे सगळं इकडचं गवत आहे ते आपल्याला काढायचं आहे. हे बघा असं वाढलेलं आहे त्यामुळे चालायला भेटत नाही. इकडून हे बघा इकडून पूर्ण वाढलं आहे ते हे साफ करायचं आहे तिथपर्यंत. हे बघा इथपर्यंत पूर्ण आमच्या विहिरीपर्यंत. तिथं विहीर आहे थांबा तिथं विहीर आहे असं जाऊन इकडचं हे बघा हे गवत एक्स्ट्रा वाढले ना ते साफ करायचं आहे. हेच आजचं आपलं काम असणार आहे.
हे बघा. नंतर मग झाल्यावर मी तुम्हाला शूट दाखवतो कसं झालंय ते. ठीक आहे, तर चला आता कामाला लागूया. भाई मेलो मेलो अर्ध झालंय, बघू शकता बांगलून. हे बघा इकडून मस्त झालंय. हा इथं बसले बघू शकता. आणि आता हा पाट, हे बघा हा पाट आणि हा पाट इथपर्यंत आलोय आम्ही. हे बघा मी हे मोठं मोठं गवत जे वाढलंय ना हे 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 कापून देतोय. का बोलतात? जंगल. हा ते बोलतोय मोठं मोठं जंगल आहे ते मी कापून देतोय. आणि बारके बारके मावशी आणि आई इथं कापते. मेलो रे मेलो. बांगला मजा येते ना. बायकोला हा किती चांगला. अगं कोकणचा बंगला बोलते दिसतोय किती चांगला. आई गाणी बोलते बऱ्यापैकी. बंगला बघ दिसतोय शोभून चांगला. गाणी बोलते. हा आमची आजी असती तर आजा तुम्ही दोघी जोडी जोडी साफ केला असतो ना. होय होती तेव्हा जरी साफसफाई असायची. आता नाही तर सुनं सुनं वाटतं घर. येऊस पण नाही वाटत. पण आता काय हो आता एवढं हे केलंय तर यायला तर पाहिजे. हा शेवटी गाव तो आपला गाव. हा शाबास बेटा. याला गाणी शिस्त कसली. बघ जंगल ग तुझं दाटे. चलो आता आपण काम करूया. अर्ध राहिलेलं ते गवत कापूया. चलो गाईज बऱ्यापैकी साफ केलंय मी. हे बघा इथपर्यंत एंड केलंय. म्हणजे त्या दोघी तिथे आहेत तिथून जे चालू केलं एवढं एवढं कापत 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 आता इथे आलोय. ठीक आहे. आणि इथे जरा बारीक बारीक आहे. मग ते दोघी जे आहेत त्या हाताने काढतील. ठीक आहे. माझी हालत बघा काय आले. हो गावचं काम करायला बरं वाटतंय. ठीक आहे. थोडंसं श्रमदान इथे केला. आता मला जायला लागेल पाणी भरायला. ठीक आहे. बघू शकता कितकं मी कापत आलोय. हे बघा इथून एवढं, हे बघा इथून एवढं साफ केलंय इथून इथून इथून. हे बघा आता बघा कसं दिसतंय इथून एवढं. ठीक आहे. तर आता या दोघी हळूहळू काढत तिथपर्यंत जातील ह्या एंडिंगपर्यंत. ठीक आहे. आता एक कोयती घेतो मी आणि जरा वरती जातो. मला पाणी आणायचं आहे विहिरीवर. मी कळशी हंडा आणि तपेली वगैरे ठेवलेत. तर चला जाऊया पाणी घेऊन येऊया. ठीक आहे. चलो. हा आहे तिथपर्यंत केलं. मी काय करतो आता पाणी भरतो आणि जेवण बनवतो. ठीक आहे. ही घे कोयती. हा मावशी तुम्ही करा. हा दोघीजणी बघा. आता एवढंच काकी ना. अरे काकी हे बघा ते एवढं दोघांनी साफ करत आलेत. आणि मी जो आहे ना तो हा वाला पार्ट इकडचा साफ केलाय. ओके. आता बघू शकता. हो फोटो आलेत चांगले. हा आहे ओके. तर आता चला मी जातो पाणी भरायला. नंतर मग आपल्याला जेवण पण बनवायचं आहे.
आता या दोघी आरामात करतील. ठीक आहे, चलो. जरा हातपाय धुतले. आमच्या पाऱ्यामध्ये हा पारा तुम्हाला दाखवलेला मी, ते वरतून पाणी खालती येतं. ठीक आहे, ही मोरी बांधले. तर आता इथं हातपाय धुतले आणि आपल्याला पाणी न्यायचं आहे. हे बघा, ही आमची गावची विहीर. हे बघा, पाणी बघू शकता पूर्ण. आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय ते मी सांगू शकत नाही, परंतु इथं नॅचरलमध्ये मी बघतोय ना, पाणी असं वाटतं रॉकेल आहे, रॉकेल अशा पद्धतीने दिसतंय. ठीक आहे, तर हे पिण्यासाठी आम्ही यूज करतो. हां, आता पावसाचं पाणी पाऱ्याला येतं ना, त्यामुळे कपडे धुवायला आणि भांडी घासायला ते तिथून बादलीने आणतो. तर आता आपल्याला एवढी तपेली, हे बघा, एक तपेला आजीचा आहे, 2 कळशा, एक बादली आणि याला काढणं बोलतात, म्हणजेच पाणी काढण्यासाठी. ठीक आहे, हे आता ह्याच्यात टाकूया आणि पाणी भरूया. ओके, चला. आई पायऱ्या चढता चढता व्लॉगिंग कोण करतं? हा, आपण करतो. काही कालचं काही दिसे नाही आणि व्लॉगिंग करते. हे बघा, तपेली आणि कळशी घेतले. चला, त्या दोघी तिथं काम करते. काय ग, गाँव में आना है तो ऐसा काम करना पड़ता है रे. गाँव में आने के बाद हाँ, तुम्हाला हे काम करायला मजा येते का? तर नवी मुंबईपेक्षा म्हणजे नवी मुंबईतून तिकडची लाईफ तर जगतो आपण, परंतु गावची लाईफ जगायला लय मजा येते. हां, त्यामुळे हे कामं करायला लय मजा येते. देख तो कसं सरमारा. चला, ते बघा वाट आमची मस्त हिरवगार असं गवत नाही, सॉरी, भात आहे. हा पोपट झाला भात. आणि बघू शकता कसलं भारी वाटतंय ना, निसर्गरम्य जंगल टाईप वाटतंय. हा, जंगल टाईप. आणि आहे काकी इकडे बघते. हा काकी, हे व्हिडिओ बनवता पडला मग साले का खोपडी तोड साले का. हा, ही बघा काकी इथे. काकी काय बोलशील? हा, ती बोलते काय करतोय. ठीक आहे, चल जातो आणि पहिले हे ठेवून येतो. चलो. होय, दोन्ही चालत आहे. मोबाईल पण आणि भांडी पण नेतोय पाण्याची भरलेली. भिजायचा तो. चला, आता ठेवतो, नाही तर भिजल मोबाईल. चलो रे मित्रांनो, आपलं पूर्ण पाणी भरून झालेलं आहे. मस्त की अंडा कलशी भरले. आणि एकटा राहणारा माणूस, एकट्याला किती पाणी लागतं एवढं बघू शकता. मस्त की 2 हांडे, 2 कळशा आणि 1 तपेलं भरलंय. प्लस ही एक बादली भरलेली आहे भांडी वगैरे धुवायला. आणि ही एक बादली आहे. तर या बादलीमध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे. चांगला विहिरीचं आहे. ठीक आहे, आणि किचनचं सेटअप इथं बनवलं आम्ही रूममध्ये. माझा बाटला पण संपलाय, मला बाटला पण आणायचा आहे. परंतु पाऊस आहे ना, जाऊ देत नाही बाहेर. कारण बघूया, पाऊस आता थोडासा थांबलाय. मग मी जातो आणि बाटला घेऊन येतो सिलेंडरचा. ठीक आहे, आणि बाकीचं आमच्या इथं पाऱ्या पण आहे, तुम्हाला दाखवलं आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये. तर पाऱ्याचं पाणी आम्ही कपडे धुवायला आणि भांडी वगैरे घासायला यूज करतो. ठीक आहे, तर आता मला पण कपडे धुवायचे, परंतु निरमा साबण आणायचं आहे आणि निरमा पावडर आणायचे. मग जे काही छोटं मोठं सामान आहे ते आणण्यासाठी मला संगमेश्वरला जायला लागेल. आणि माझी वर्दी पण धुवायची आहे. नेतो डायरेक्ट पाऱ्यात वर्दी धुवायला. हा, गावठी पीस आहे ना बाई आपण. जाऊया थोड्या वेळात आपण. कपडे पण धुवायचे आहेत मला, परंतु त्याच्या आधी आपण पाऊस थांबलाय तर गॅस बाटला घेऊन येतो संगमेश्वरला जाऊन. आणि काही घरासाठी लागणारं साहित्य आहे, म्हणजे जेवणासाठी ते भाजीपाला वगैरे घेऊन येतो. आणि मग नंतर कपडे धुवायला जायचं आहे. तो पण ब्लॉग दाखवतो, म्हणजे ते पण पुढे तुम्हाला ॲड करतो व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आपल्या ब्लॉगमध्ये. तर चला, आता पाऊस थांबलाय, चेंज करतो आणि निघतो डायरेक्ट संगमेश्वरला. चलो बाय लोग. मित्रांनो, आता पाऊस थांबलेला आहे, आता आपण निघतोय. ठीक आहे, संगमेश्वरला जायला. हे बघा, सिलेंडर घेतलाय. ठीक आहे, हातामध्ये रेनकोट आहे. आता ही सूम घेतली जरा बांधायला गाडीला. आणि ही एक माझ्याकडे एक्स्ट्रा ही होती दोरी. ठीक आहे, आता हे घेऊन मला जायचं आहे संगमेश्वरला. ठीक आहे, चला.
नाही सिलेंडर भेटेल ना. पाव किलो टमाटी घ्या. सिलेंडर घेऊया तिथून थोड्याला. त्याच्या आधी आपल्याला घरी लागणारं साहित्य घेतो, भाजीपाला घेतो. ठीक आहे. टोमॅटो घ्यायचे आहेत आणि अद्रक घेऊया चाय बनवायला, अद्रकवाली चाय. ठीक आहे. बाकी काय जे मसाले वगैरे आहेत ते या शॉपमधून घेतो. ठीक आहे. नाही ना अर्धा द्या. आणि अद्रक द्या. अद्रक 10 रुपयाचं द्या आणि कोथिंबीर 10 रुपयाची द्या. हां ते बाकीचे मसाले तिकडून घेऊया. चला हे घेऊया. आहे इथे. ओके. आणि कपड्याचा सामान हा भांड्यांचा आहे ना. भांड्यांचा कपड्याचा कुठला हा चांगला आहे. हा एक घेतला. आणि निरमा पावडर दे. ती टाईट दे. टाईट ती माझ. हा ओके. कपड्याचा ब्रश. अशी कपड्याचा ब्रश आहे नाही. गाईज आपलं सर्व सामान घेऊन झाले. भाजीपाला वगैरे गॅस वगैरे घेतले. पूर्ण इथं गाडीवर बांधले. ठीक आहे. इथं सगळे भाजी वगैरे आणि नाश्त्याला इथं सामान घेतले. तर आता इथून आपल्याला निघायचं आहे घरच्या दिशेने. घरी जाऊया आणि सिलेंडर वगैरे लावूया आणि काहीतरी पहिले मला कपडे धुवायचे. कपड्याचं काम करतो आणि त्यानंतर जे काय असेल ते मी तुला दाखवतो. ठीक आहे. चलो कामगार झालोय कामगार. चला रे. मित्रांनो जस्ट आता पोहोचलोय. पूर्ण हालत बेकार. वरपर्यंत सिलेंडर आणता नशीब बारका आहे. मोठा असता तर जीव गेला असता. बघू शकता ह्या साईडला आपलं. आणि आज बुधवार होता. बुधवारच्या बाजारामधून सर्व सामान पण आणले. बघू शकता ह्या साईडला आपल्या खालती लादी नाही मारले. ठीक आहे. साधा नॉर्मलच आहे कोबा. ब्रश बिश आणलेला कपडे धुवायला. परंतु आपण आता कपडे धुवायला जाणार नाही. ठीक आहे. बघा हे सर्व भाजी विजी आहे लागणारी. हे थोडं कांदा चिप्स वगैरे आणले. मॅगी मसाले आणि त्याच्यामध्ये भरपूर असा हे आहे भाजीपाला आहे. भाजीपाला बघते काय टोमॅटोज घेतले. बाकी सर्व होता आईने भरून ठेवलेला. ठीक आहे. आता येस तर वाजले 5. हां आणि मला कपडे धुवायला जायचे होतं. कपडे धुवायचे होते परंतु आता 5 वाजलेत. परत जाईस्तवर कपडे उद्या वाळतील का नाही. परत सकाळी मला कामावर जायचं आहे. त्यामुळे कपडे धुणे कॅन्सल झाला. ठीक आहे. आता जरा बसतो आराम करतो. झाडू वगैरे मारतो. चाय बी बनवतो आणि काय असेल ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. चला मित्रांनो आत्ता पूर्ण घरासाठी लागली होती ही मामाची सीडी. तो बलिराम मामा आहे आमच्या पुढच्या वाडीमधला. तर त्याने आम्हाला ही घर बांधण्यासाठी ही बघा ही सीडी दिली होती. तर हिला करतो मी पेंट. हे बघा. ठीक आहे. बिचाऱ्याने दिली त्यामुळे पूर्ण आमच्या घराचं काम प्लास्टरचं ह्या सीडीच्या साहाय्याने झालं आहे. आता जो जुना कलर होता त्यांचा हा बघा असा होता. आता मी येलो कलर मारतो आहे. ठीक आहे. जरा रंगूया आणि जरा सुकट ठेवूया 1 दिवस आणि नंतर मग मी त्यांची सीडी त्यांना परत देईन. ठीक आहे. तर त्या मामा बलिराम मामा तुमच्यामुळे आमचं सीडीचं काम झालं आणि पूर्ण प्लास्टरचं म्हणजे प्लास्टरलाच चढण्या उतरण्यामध्ये या सीडीचा भरपूर उपयोग झाला. त्यामुळे त्यांची सीडी खराब झाली होती. त्यामुळे मी आता पेंट करतोय आणि त्यांना देतोय. ठीक आहे. चला पेंट करूया. गायज आता वाजलेत 7. आता आपण चाललोय झोपायला
आईच्या इथे. ठीक आहे, मी खिचडी बनवले. आई बोलली होती आपल्याला दोघांना खिचडी बनव, म्हणून मी खिचडी बनवले. आणि आता गरमागरम ही घेऊन जातो. व्यवस्थित पकडू दे, नाही तर आई शपथ कल्याण व्हायचा. हां चला जाऊया. आता घर लॉक केलं आहे कारण एकटाच आहे ना, त्यामुळे आई बोलले ती खालती आहे झोपायला. बघू शकता लाईट लावून ठेवले रात्रीची. आता आपण या दिशेने जाऊ तिच्या घरी. ठीक आहे चला, मग जेवताना तुम्हाला भेटतो. पण त्याच्या आधी मला आई पप्पांना फोन करायचा आहे, कारण आमच्या विहिरीजवळ नेटवर्क येतं. आई पप्पांना फोन करतो आणि आजच्या दिवसाची जी डिटेल आहे ती फोन करून सांगतो घरी. हां ब्लॉगमध्ये तर बघतीलच ते, परंतु कसा आईला सकाळपासून फोन नाही केला आई पप्पांना. तर जाऊया आपण आजीकडे आणि झोपूया पण आणि जेवूया पण. चलो, हे आजीचं घर आहे इथं, दाखवतो. हे बघा नारलीच्या इथे, हे बघा. थांबा, माझा हात दुखायला लागला, पकडीन असा पकडलाय, टोप गरम आहे. हे बघा इथं आजीच्या इथे. का बरे पडत आलो. अबे साले, जो माफ करना मैं. चलो चलो जल्दी पटाक से. ठेवला आई टोप आणला. ये आई इथं बसले. हाय, मी फोन करून येतो पहिले. हा हा नाही लवकर येतो. गो बाय, पडलो. आणि हे बघ, आलो. आणि हे बघ शिजलंय काय. ओके ना, ओके. चला, आई इथं बसले. काय बोलतेस आहे, दिवसभर दमलो ना आज. आता मरू दे दम ना, तू जा ना लवकर ये वर. रडते, जाऊ दे, मला पटकन फोन करून देऊ दे. ओके चलो. तर आता रात्र झाले. ठीक आहे, आता कॉल करायला मला विहिरीजवळ जायचं आहे. तिथं जिओला नेटवर्क येतं. आणि हे बघा आज दिवसाचं काम या आजीने आणि ती काकी होती, त्या दोघींनी हे साफ केलं आहे. त्यामुळे आता चालायला लय बरं वाटतंय. ठीक आहे, 7 वाजले, त्यामुळे अंधार झाला आहे. ठीक आहे, नेक्स्ट टाईम सकाळी तुम्हाला दाखवेन कसं दिसतंय ते. मगाशी माझ्याकडे सिलेंडर वगैरे सामान होतं म्हणून दाखवलं नाही. ठीक आहे, कारण ब्लॉग आपला मोबाईल कसा काढू. हा, एका हातात पिशवी, रेनकोट, सिलेंडर एवढं सगळं करून चाललं होतं वरती. आता बघा मस्त वाटतंय चालायला. ठीक आहे, आता हा संध्याकाळचा आमच्या 7च्या आसपासचा सीन आहे. ठीक आहे, इकडं मस्त असं कोकणातलं घरं वाटत आहेत, बघू शकता. भवनदादाचं इकडे घर आहे आणि आपल्या दीपकदादांचं इकडे घर आहे. ठीक आहे, चला आता आपल्या नेटवर्कला तर कॉल करूया घरी. ओके चलो. तर मित्रांनो, आपण जेवायला बसलोय. आई पण इथे जेवते. हाय, बघ कशी झाली खिचडी, खाऊन बघ. एक टेस्ट मार पुन्हा एकदा. मी बनवली, कडक मस्त. काय मित्रांनो, आमच्या सोबत जेवायला हा आईची इथे जेवतो आणि झोपतो. आज दोघांनी आम्ही काम केलं, पूर्ण गवत भांगरलेलं आहे. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा. आता आम्ही जेवतो, तुम्ही पण या जेवायला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काय बोलशील बोल, भेटूया नंतर. मला येत आहे बाळा बोलते. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बूम.